टेनिसचा जगज्जेता रॉजर फेडरर सर्वांना परिचित आहेच. आता तो निवृत्त झालाय, पण निवृत्तीआधी जून 2022ला त्याने खेळलेला एक सामना अतिशय वेगळा होता. पिंकी प्रॉमिसवाला सामना, ज्याची गोष्ट सुरू झाली होती 2017 साली. अमेरिकन ओपन स्पर्धेतल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये इझियान अहमद उर्फ झिजू या लहान मुलाने रॉजर फेडररला एक प्रश्न विचारला. तू आणखी 8-10 वर्ष खेळत राहशील का? म्हणजे मी व्यावसायिक खेळाडू झाल्यावरती मला तुझ्यासोबत सामना खेळता येईल. रॉजर हो म्हणाला. मग जिजूने विचारलं प्रॉमिस? रॉजर म्हणाला पिंकी प्रॉमिस. त्यानंतर जवळपास 4-5 वर्ष निघून गेली. जिजू मोठा झाला. त्याच्या वयाच्या प्रत्येक वयोगटात टेनिसमध्ये तो उत्तम कामगिरी करतच होता. जून 2022ला झुरिकला एका ट्रेनिंग सेशनसाठी जिजू गेला होता. तो मैदानात आला तेव्हा त्याला धक्काच बसला. तिकडे त्याला सगळे नावाने ओळखत होते, त्याच्याशी आदराने वागत होते, त्याच्याबरोबर सेल्फी काढून घेत होते. सामना पाहायला आलेली लहान मुलं जिजू या नावाचे बोर्ड्स घेऊन आली होती आणि जिजू या नावाचा जयघोष करत होती. त्याला कळेच ना की नक्की चाललंय तरी काय. अखेर सामना सुरू व्हायची वेळ झाली आणि मैदानातल्या या साऱ्या घडामोडी आत बसून टीव्हीवर बघणारा रॉजर मैदानात आला. त्याला पाहून जिजू आश्चर्यचकित झाला, कारण त्याचा आयडॉल त्याच्या समोर होता आणि ती मॅच सुद्धा या दोघांमध्येच होणार होती. पटकन जिजूला 2017 साली प्रेस कॉन्फरन्स मध्ये रॉजरला विचारलेला प्रश्न आठवला. You have been the most consistent player of all time. Can you please continue to play for 8-9 years so that I can play you when I turn pro? You're gonna make it on tour. I'll make sure that maybe I come back for you. Is that a promise? Almost. Pinky promise. Thank you. की मी व्यावसायिक खेळाडू बनल्यावर तू माझ्यासोबत सामना खेळशील का? आणि त्याच्या डोळ्यात पाणी तरळलं, कारण रॉजरने त्याचं पिंकी प्रॉमिस पाळलं होतं त्याच्या निवृत्ती आधीच. तुमच्याही आयुष्यात पिंकी प्रॉमिसवाली कुठली घटना घडली आहे का? आठवून बघा. आणि आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.